नमस्ते. आजपासून आपण चालू करत आहोत टॅरो कार्ड रीडिंग. त्यामध्ये आपण टोटल 4 कार्ड काढणार आहोत. ते आपल्या डेली यूजसाठी असणार आहेत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत तुमची हेल्थ कशी असणार आहे, तुमचे रिलेशनशिप्स कसे असतील, त्याचबरोबर करिअर आणि मनी फ्लो याची आपण माहिती घेणार आहोत. तर चला आपण पाहूयात की आजचे 4 कार्ड काय आहेत ते. तर पाहूयात आज आपण काय कार्ड निघतात ते. तर त्यामध्ये आपण आजचे 4 कार्ड काढणार आहोत. पहिलं कार्ड असणार आहे हेल्थ, दुसरं कार्ड रिलेशनशिप, तिसरं कार्ड करिअर आणि आजचा मनी फ्लो. पहिलं कार्ड आलेलं आहे हेल्थ साठीचं, तर ते कार्ड आहे द लवर्स. तर आज तुमच्या आरोग्यासाठी मन आणि शरीराचा समतोल खूप महत्वाचा आहे. स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग किंवा इमोशनल इम्बॅलन्स याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. तर त्यासाठी काय करायचंय आपण पाहूयात. तर तुम्ही त्यासाठी संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. जे काही तुमचं योग्य रुटीन आहे डेलीचं ते फॉलो करा. मेडिटेशन करा, श्वसनाचे व्यायाम करा, त्याचबरोबर जंक फूड, जास्त झोप आणि अनहेल्दी सवयी टाळा. दुसरं कार्ड आहे रिलेशनशिपचं. त्यामध्ये ते कार्ड जस्टिसचं आलेलं आहे. तर आज नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि समतोल खूप गरजेचा आहे. गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, तर एकमेकांशी प्रामाणिकपणे संवाद साधा. कोणावरही दोष न देता परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण जे पेराल तेच उगवेल. आज कर्माचा परिणाम दिसेल. तिसरं कार्ड आलेलं आहे करिअरसाठी 6 ऑफ कप. तर त्यामध्ये करिअरमध्ये आज जुने संबंध किंवा संधी परत येऊ शकतात. जुने क्लायंट, कॉन्टॅक्ट किंवा स्किल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, जुने नेटवर्क पुन्हा ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करा. कम्फर्ट झोन मध्ये राहू नये, कामात नियमितपणा ठेवा. फक्त जुन्या आठवणींमध्ये जास्त अडकू नका. प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर चौथं कार्ड आलेलं आहे मनीसाठी. तर आज तुमचा मनी फ्लो कसा असेल ते पाहूयात. ते कार्ड आलेलं आहे किंग ऑफ कप्सचं. आर्थिक बाबतीत आज भावनांवर नियंत्रण आणि परिपक्वता खूप महत्वाची दिसते. अचानक किंवा भावनेत येऊन जास्त खर्च करणे टाळा. त्यासाठी भावनेत येऊन पैसे खर्च करू नका. शांतपणे प्लॅनिंग करा. कोणाला पैसे देताना पूर्ण खात्री करा. तर आज आपण काय काळजी घेऊ शकतो, तर भावनांवर आधारित निर्णय घेऊ नका. समतोल राखा. आरोग्य, नातेसंबंध आणि पैसे यामध्ये भूतकाळातून शिका, पण त्यात अडकून राहू नका. तर आजचा मेसेज तुमच्यासाठी काय आहे ते पाहूयात. आज शांत, समजूतदार आणि प्रामाणिकपणे राहणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. रिॲक्ट न करता समजून घेऊन रिस्पॉन्स करा. हाच आजचा मंत्र आहे. धन्यवाद.